नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या एक या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. जे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे परिपत्रक आले त्याच्या संदर्भात. तर या चॅनलवर आपल्याला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसं आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर जे पत्र आहे ते पत्र काय आहे, तर शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 करता करावाच्या ऑनलाईन बदलीबाबत आहे. म्हणजे आपले जे ऑनलाईन बदल्या होणार आहेत त्या संदर्भातले आणि यातला संदर्भ दिलेले आहेत या ठिकाणी. 14/6/23चं परिपत्रक आहे, त्यानंतर 19/12/24चं आणि उपायुक्त शिक्षण यांचं 27/12/24चं. अशा प्रकारे तीन संदर्भ दिलेले आहेत. महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या प्राप्त मंजुरी अन्वये शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक व विशेष विषय शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या ठिकाणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार संदर्भ 1 नुसार बदली धोरण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. म्हणजे संदर्भ 1 नुसार हे परिपत्रक निर्गमित केलंय. आता शैक्षणिक वर्ष 25-26 करता परिपत्रक क्रमांक IEO OD 271 दिनांक 14/7/23 अन्वये प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, विशेष विषय शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यास संदर्भ क्रमांक 2 नुसार मंजुरी प्राप्त झाल्याने कृती आराखड्यानुसार काटेकोरपणे सदर बदली प्रक्रिया राबवण्याकरता आवश्यक कार्यवाही करून क्षेत्रीय उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक शाळा, प्रशासकीय अधिकारी शाळा, विभाग निरीक्षक शाळा यांनी दिलेल्या विहित वेळेत सर्व अहवाल वेळोवेळी EORला या ठिकाणी विभागात सादर करायचे. अशा प्रकारचं जे काय ती माहिती. आणि यानंतर कृती आराखडा दिला, म्हणजे कोणत्या दिनांकानुसार कसं करायचंय. तर कृती आराखडा दिनांक 1/1/2025 ते 29/4/25 पर्यंत साधारणतः यामध्ये जे ऑनलाईन बदल्या आहेत त्या बदल्या होणार आहेत. तर काय कशा होणार अनुक्रमांक 1 मध्ये बघूयात आपण. समाजनंतर 30 सप्टेंबरच्या पटावर आधारित सद्यस्थिती शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या रिक्त जागा प्रशासकीय अधिकारी शाळा घोषित करते. ते कधीपर्यंत करणार आहेत, तर 1 जानेवारी 25 ते 10 जानेवारी म्हणजे 1 ते 10 जानेवारीच्या दरम्यान रिक्त जागा घोषित करणार आहे. 2 काय आहे, तर नवनियुक्त शिक्षण सेवकाची माहिती पोर्टलवर नोंदवायची आहे. तसंच यापूर्वी कर्मचाऱ्यांनी पोर्टलवर भरलेली माहिती ती आवश्यकतेनुसार काय अद्ययावत करायची, काय त्यामुळे अपडेट करायची असेल तर करू शकतो. त्यासाठी जे काय दिली, तर नवीन शिक्षण सेवकांची जी माहिती पोर्टलवर नोंदवायची, तसंच यापूर्वी कर्मचाऱ्यांनी भरलेली माहिती आवश्यकतेनुसार अद्ययावत करणं. तर 1 जानेवारी 25 ते 6 जानेवारी 25 पर्यंत ही माहिती करायची आपल्याला. 3 ला आहे प्रशासकीय अधिकारी शाळा. 3 नंबरला प्रशासकीय अधिकारी शाळा, विभाग निरीक्षक शाळा यांच्याद्वारे कर्मचाऱ्यांनी पोर्टलवर भरलेली माहिती या ठिकाणी तपासणी आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करणं. तर याच्यासाठी कालावधी दिलेला आहे 7/1/2025 ते 13/1/2025. 4 आहे प्रशासकीय अधिकारी शाळा, हे मुख्याध्यापक, प्रशिक्षित शिक्षक, विशेष विषय शिक्षक यांची यादी जाहीर करतील आणि बदलीपात्र जे मुख्याध्यापक शिक्षक असतील त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करतील. ते कधी करणार आहे, साधारणतः 15/1/25 ते 20/1/25 पर्यंत. 5 विशेष वर्ग 1, 2, 3 मधील कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी ऑनलाईन फॉर्म किंवा पसंतीक्रम भरणे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि पसंतीक्रम द्यायचे ते 21/1/25 ते 31/1/25 पर्यंत. 6 विशेष वर्ग 1, 2, 3 ची विभाग निरीक्षक शाळा, प्रशासकीय अधिकारी शाळा, अधीक्षक शाळा व उपशिक्षणाधिकारी परिमंडळ संबंधित अर्जाची व प्रमाणपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन प्रणालीद्वारे या ठिकाणी शिफारस करतील. ते कधी 3 फेब्रुवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत. त्यानंतर विशेष संवर्ग 1, 2, 3 ची अधीक्षक शाळा, उपशिक्षणाधिकारी परिमंडळ संबंधित अर्जाची व प्रमाणपत्राची पडताळणी करून ऑनलाईन प्रणालीद्वारे शिफारस करतील. ते 7 फेब्रुवारी 25 ते 11 फेब्रुवारी 2025. 8 शिफारशीनुसार ऑनलाईन प्रणालीद्वारे विशेष संवर्ग 1, 2, 3 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या याद्या 13/2/2025 या ठिकाणी जाहीर होतील. सदर याद्यावर हरकती नोंदवणं 14 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025. हरकतीचं अवलोकन करून निर्णय घेणं ते आहे 21 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025. हरकतीनंतर कुणाची काय हरकती असेल त्यानंतर अंतिम बदली याद्या प्रसारित करणे ते 27 फेब्रुवारी 2025
ते 28 फेब्रुवारी 2025. त्यानंतर विशेष संवर्ग 1, 2, 3च्या या अंतिम याद्या प्रसारित झाल्यानंतरची रिक्त पदाची या ठिकाणी यादी जाहीर करायची 3 मार्च 2025 ते 5 मार्च 2025. त्यानंतर संवर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी ऑनलाईन फॉर्म आणि पसंतीक्रम भरणेबाबत कार्यवाही करणं. संवर्ग 4 जे सर्वसाधारण आहेत त्यांच्यासाठी आहे 6 मार्च 2025 ते 11 मार्च 2025. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी संवर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या अर्जाची पडताळणी करून ऑनलाईन प्रणालीद्वारे शिफारस करतील ते 12 मार्च 2025 ते 18 मार्च 2025. उपशिक्षण अधिकारी संवर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या अर्जाची पडताळणी करून ऑनलाईनद्वारे प्रणालीद्वारे शिफारस करतील ते 20 मार्च 2025 ते 21 मार्च 2025. संवर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या याद्या जाहीर करण्यात येतील 25 मार्च 2025. याद्यांवरती हरकती संवर्ग 4 मध्ये याद्यांवर हरकती नोंदवणं 27/3/2025 ते 2 एप्रिल 2025. नंतर हरकतीचं अवलोकन करून निर्णय घेणं 3 एप्रिल 2025 ते 9 एप्रिल 2025. हरकतीनंतर अंतिम बदली यादी प्रसारित करणं 15 एप्रिल 2025. बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात येतील 16 एप्रिल 2025 ते 22 एप्रिल 2025. बदली झालेले मुख्याध्यापक व प्रशिक्षित शिक्षक विषय शिक्षक यांनी बदलीने प्राप्त नियुक्तीच्या शाळेत रुजू होणं 23 एप्रिल 2025 ते 29 एप्रिल 2025. अंतिम आदेशावर माननीय उपायुक्त व सहाय्यक शिक्षक यांच्याकडे अपील नोंदवणे. बदली आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून 7 दिवसात. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की ऑनलाईन जे बदल्या होणार बदल्यांचा कृती आराखडा साधारणतः कसा आहे आणि त्याच्या प्रत्येक संवर्ग 1, 2, 3 आणि संवर्ग 4 नुसार कोणत्या तारखांना कोणकोणते म्हणजे काय तपशील असणार आहेत त्याच्या संदर्भात आपण ही माहिती पाहिली. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.